बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी काल कामगार संघटना आणि प्रशासनामधील बैठक निष्फळ ठरली आहे। त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी देखील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे। मात्र शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतली आहे। दरम्यान बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झालेत। काल टॅक्सी रिक्षा पकडण्यासाठी मुंबईकरांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या। एकूणच आपण पाहतोय कालपासून सुरू झालेला हा संप आज देखील कायम राहणार आहे। त्यामुळे निश्चितच प्रवासी वर्गांचे मोठे हाल होणार आहेत। सर्वसामान्य नागरिकाला अशा प्रकारे आपण पाहतोय लांबच लांब रांगा। कालचं हे चित्र तसंच चित्र आज देखील दिसू शकतं। आणि एकूणच या संदर्भात प्रफुल्ल साळुंके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, सकाळची वेळ आहे, नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात यावेळी खरं तर कामावर जायला निघतो। बेस्टचा आज देखील संप सुरूच राहणार आहे। काय या क्षणाचं चित्र? स्वाती, काल बेस्ट कर्मचारी संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठक झाली, पण बैठकीत कुठलाही तोडगा या ठिकाणी निघू शकला नाही। पण एक गोष्ट आहे की शिवसेनेचे जे बेस्ट कर्मचारी संघटना आहे त्या या कर्मचारी संघटनेनं या संपूर्ण संपामधून माघार घेतलेली आहे। आणि आज बेस्ट प्रशासन एकूण 500 गाड्या ज्या आहेत त्या 500 गाड्या रस्त्यावर उतरवण्यासाठी सज्ज झाला आहे। या गाड्या रस्त्यावर उतरू नये यासाठी इतर कर्मचारी संघटना ज्या आहेत ते या संपूर्ण प्रकरणाला विरोध करत आहेत आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत कुठली बस या ठिकाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। आज सकाळी आता थोड्याच वेळात संपूर्ण सकाळी जो चाकरमानी आहे तो आता दक्षिण मुंबईच्या दिशेने या ठिकाणी यायला निघेल आणि थोड्याच वेळात जेव्हा संपूर्ण ऑफिसेस सुरू होतील तेव्हा खऱ्या अर्थानं मोठी जी गर्दी आहे ती कालसारखीच आज देखील या ठिकाणी पाहायला मिळेल। पण आज एक गोष्ट अशी दिसते की परिवहन विभागाच्या गाड्या देखील मुंबईत या ठिकाणी चालवल्या जाऊ शकतात अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। स्वाती, बरं, आणि प्रफुल्ल, वेळोवेळी अशीच या संपासंदर्भातली माहिती आपल्याकडून अशीच घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।